नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण आधीला तूर लागवड केली होती आणि तुरीचं उत्पन्न आपण काढलं. आता हे आपलं 1.5 एकराचं क्षेत्र आहे आणि तूर आपल्याला किती झाली त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये आपल्याला एकरी जेमतेम 6.5-7चा ॲव्हरेज लागला. आता तो कसा, हे 1.5 एकर क्षेत्र जरी असलं तरी हे पूर्ण एक ओढ इकडून नव्हती आणि जे आपण लागवड केली होती ते 12-12 फुटावर होती. म्हणजे ते जे अंतर आहे जास्त झालं होतं. आता ते कशामुळे, सतत पाऊस झाला त्यामुळे त्याची जी एकंदरीत उंची आहे किंवा एकंदरीत त्याचं जे खोड व्हायला पाहिजे होतं असं ते झालं नव्हतं आणि त्याचे एक सेपरेट व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेले सुद्धा आहे. आणि तसं मग म्हटलं तर आपलं एकच एकरमध्ये 7 क्विंटल 20 किलो असं जेमतेम आपल्याला उत्पन्न झालं. आणि लागवडही आपली उशिरा होती, म्हणजे 17 जूनला लागवड होती. आता पुढच्या वर्षी त्याच्या आधी आपल्याला लागवड करायची आहे, जेमतेम मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये. आता मित्रांनो, हा जो आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण शेत तयार करून घेतलेलं आहे. आता आजची जर तारीख म्हटली तर आज 14 जानेवारी आहे, म्हणजे मकर संक्रांत आहे. आणि आपल्याला जर हे शेत लवकर रिकामं झालं असतं तर याच्यामध्ये आपल्याला मका किंवा हरभरा घेता आलं असतं, परंतु हे शेत थोडं उशिरा आपल्याला एकंदरीत इकडे तयार झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला आता कुठले पिकं घेता येतील. आता शक्यतोवर तर आमचं जे ठरलं आहे की याच्यामध्ये आपण उडीद लागवड करू ड्रीपच्या माध्यमातून, म्हणजे ड्रीप पूर्ण अंथरून घेऊ आणि त्याच्यावर पट्टा पद्धतीनं टोकनच्या सहाय्याने 2-2, 3-3 बिया पडतील अशी याच्यामध्ये लागवड करणार आहोत. तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की ती लागवड केली तर आपल्याला उत्पन्न होईल का, आणि इथून अजून 4-5 दिवसानंतर किंवा उन्हाळा जसा जसा सुरू होईल तेव्हा जरी लागवड केली तरी होईल का. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला मेच्या 15 तारखेपर्यंत आपलं शेत खाली व्हायला पाहिजे. तर तिथपर्यंत आपलं शेत खाली होऊन आपल्याला मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे 25, 26, 27 किंवा मग 1 जूनपर्यंत याच्यामध्ये तूरची पुन्हा लागवड करायची आहे. आणि यावर्षी आपल्याला एकरी 10+ ॲव्हरेज त्यामध्ये घ्यायचा आहे. त्या हिशोबाने आपल्याला मेहनत घ्यायची आहे. मागच्या वर्षी जे काही गोष्टी झाल्या, सततचा जास्त पाऊस, लेट लागवड, त्या गोष्टी यावर्षी न करता लवकर लागवड आणि त्याची जी मेहनत आहे सेम मेहनत ठेवून कमी खर्चात आपल्याला याच्यामध्ये उत्पन्न घ्यायचं आहे. हे आपलं 1.5 एकराचं क्षेत्र आहे. जे 3.5 एकराचं क्षेत्र आहे तिकडे जो आपल्याला ॲव्हरेज लागला तो पण 7.5चा ॲव्हरेज लागला, कारण त्याची लागवड लवकर झाली होती थोडी, 4-5 दिवस याच्यापेक्षा, आणि ते 10.5 फुटावर त्याची लागवड होती. तर ते एकदम चांगल्या पद्धतीने झालंसुद्धा होतं, परंतु पावसाने तिकडेसुद्धा मार खाल्ला होता. काही ज्या ओळी आहेत त्या पाहिजे तशा आपल्या झाल्या नव्हत्या, म्हणजे जसं खोड व्हायला पाहिजे तसं झालं नव्हतं. त्या गोष्टी झाल्या. आणि आता कित्येक जण कमेंटमध्ये म्हणतील की तिकडचा जो ॲव्हरेज तुम्हाला लागला कठ्ठे वगैरे, ते काय झालं की कामं एवढे पटापट करायचे होते की एकाच दिवसामध्ये आपण ह्या 1.5 एकराचं तूर काढणी केली. पोते कठ्ठे वगैरे शिवून घेतले. त्यामध्ये त्याच दिवशी दुपारून आपण याच्यामध्ये कुठल्या ज्या आहेत याच्या ज्या खोड आहेत ते रोटरमध्ये हे फोडून घेतले. नंतर जमासुद्धा केलं. नंतर इकडे जे वेस्ट कुटार वगैरे होतं ते आपण शेतामध्ये आपल्या गुरांसाठी भरूनसुद्धा घेतलं. म्हणजे इतक्या पटापट गोष्टी केल्या, कारण याच्यामध्ये ज्या नळ्या होत्या त्या टाकणं काढणं तर पूर्ण असा वेळसुद्धा नव्हता. आणि भेटलाही असता आपण पण हलगर्जी केली ते व्हिडिओ काढण्याचा की किती आपल्याला कट्टे भरले किंवा काय भरले. तरी आपले तुम्हाला सांगतो इथले फुल पॅक 12 कट्टे आणि तिकडे 3.5 एकराचे 38 कट्टे, म्हणजे टोटल 50 कट्टे आपल्याला झालेले आहेत. आता 50 गुणेला जर तुम्ही पकडलं 65, तर ते 32-32.5 क्विंटल होते 5 एकरामध्ये, आणि इन ॲव्हरेज तो 6.5-7 आपल्याला लागलेला आहे. आणि जो आपल्याला पारंपरिक पद्धतीने ॲव्हरेज लागायचा तो आपल्याला होता फक्त 5-5.5 किंवा 4-4.5च्या दरम्यानच यायचा. तर अशा पद्धतीने आपण यावर्षी जे काय पारंपरिक पद्धत जुगारून कमी खर्चामध्ये आणि कमी ह्या सगळ्या गोष्टी करून एकंदरीत जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न ते झालेलं आहे. लागवड जेव्हा आपण केली होती तेव्हाच आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकणं सुरू केले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकले. त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी कमेंटसुद्धा केल्या
त्यांचं पण त्याच्यामध्ये फायदा झाला. आपण जे शेंडेखुंडी केल्या, खत व्यवस्थापन, ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या, कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आपण ते उत्पन्न घेतलं आणि शेवटपर्यंत ते पीक नेलं, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये केल्यासुद्धा. आणि आपल्यालासुद्धा फायदा झाला की इतर लोकांनी कमेंट केल्या की असं नका करू, तुम्ही हे फवारा, हे खत टाका, ह्या गोष्टी करा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता इथून पुढे आपण जे उडीद लागवड करणार आहोत त्याचेसुद्धा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि टाकणार आहोत. तुमचं असंच प्रेम राहू द्या, कारण आपले 13,500पर्यंत जेमतेम सबस्क्रायबर झाले. त्या सगळ्या सबस्क्रायबर्सचं आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं हार्दिक स्वागत. कारण त्यांनी भरभरून आपल्याला प्रेम दिला. आपण कुठंही अजून चेहरासुद्धा दाखवला नाही, परंतु त्यांनी विश्वास ठेवला. आपण ज्या गोष्टी केल्या, लागवडीपासून एक व्हिडिओ टाकले. आणि असं नाही आपण काही त्याला एडिटिंग जास्त केलं नाही किंवा काही इतर गोष्टी केल्यासुद्धा नाही, तरीसुद्धा ज्या गोष्टी आपण नियमित करत होतो त्या टाकत होतो, तर त्यांनी भरभरून आपल्याला प्रेम दिलं आणि त्या गोष्टी साध्य झाल्या. आपलं उत्पन्नही वाढलं. आणि एकंदरीत यावर्षी तुरीला आता जे मार्केट आहे जेमतेम 7.5पर्यंत मार्केट आहे. पुढे आता ते वाढेलही. नाफेडचा जो भाव आहे तो 8चा आहे. तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याचा एकंदरीत फायदा होईल. तर तुम्हालासुद्धा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा की आत्ता याच्यामध्ये आपण जर उडीद लागवड केली तर ते सक्सेस ठरेल का. आता जर म्हटलं मित्रांनो, जर दुसरे जर पिकं घेतली, म्हणजे मका म्हटला किंवा इतर दुसऱ्या घेतल्या, तर त्याच्यामध्ये काय विषय आहे की त्याचा खर्च. आता जर मक्याची लागवड केली तर तुम्हाला बियाण्यासाठीच 5,000 रुपये लागतात. त्याच्यामध्ये टोकन तुम्ही घरून जरी केलं तरी मजुरी तुम्हाला एक 400-500 रुपये लागते. आणि दुसरी खत तर तुम्हाला जेमतेम कसंही पकडलं तर ते एकरी 10,000पर्यंत तुम्हाला आत्ताच खर्च जातो. परंतु उडीद झालं, तीळ झालं, याच्यामध्ये कसं आहे, बियाणं जे लागते तुम्हाला एकरी 1 किलो 1.5 किलोच लागते. 450-500 रुपयात काम होते. खत जर म्हटलं तुम्हाला 1,500चं, म्हणजे 2,000मध्ये तुमचं लागवड होऊन जाते काहीच न करता. 2-2.5 म्हणजे 2.5 कुठं आणि 10 कुठं. उत्पन्न जर म्हटलं तर चांगली मेहनत किंवा चांगल्या व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर तुम्हाला उडीदाचं एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन कुठंच गेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण जेव्हा लागवड करू तेव्हापासून कमेंटच्या माध्यमातून विचारत जाऊ. कारण कित्येक शेतकऱ्यांनी ती लागवड केली असेल, त्यांचं एकंदरीत त्याच्यामध्ये किती उत्पन्न काय, त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला लाभ होईल. आणि इतर शेतकरी जर करत असतील तर त्यांनीसुद्धा हा एकंदरीत गोष्टी करा की त्यांचा खर्च कसा कमी होईल. शेतकऱ्यांचा खर्च मका पीक किंवा इतर पिकात भयानक आहे, परंतु तूर, उडीद, त्यामध्ये अजून तीळ आलं, ह्या गोष्टींमध्ये खर्चही कमी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की तुमचं शेत, तुमचा जो कस आहे शेताचा, तो टिकून राहते. हरभरा जर म्हटलं तर हरभऱ्यामध्ये पण खर्च जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एकंदरीत जर तणनाशक वापरलं नाही तर निंदण करण्यासाठी भरपूर खर्च जाते. निंदण किंवा मग